सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे। मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। तर आपण बघू शकतोय या ठिकाणी आता पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट आहे, तर सिंधुदुर्गात 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला खरंच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, हे आवाहन वारंवार केलं जाते। रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पुढच्या 36 तासांमध्ये मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास हे अतिशय महत्त्वाचे आहे। रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। तर पुढील 36 तास महत्त्वाचे आहे। पुढील दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे। पुढील 36 तास अतिशय महत्त्वाचे, कारण राज्यभर पावसाचा अंदाज आहे। तर राज्य सरकारकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे। पुढील 3 तासात 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं सरकारचं आवाहन आहे। त्यामुळे तुम्ही देखील आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, हे आवाहन आम्ही साम टीव्हीच्या वतीने देखील करतोय। राज्य सरकारकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे। तर रत्नागिरी, गुहागरमध्ये मागील तासाभरात पावसाचा कहर बघायला मिळालाय। मुसळधार पावसाचा तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसलाय। बाजारपेठेत सर्वत्र पाणी झालंय, यामुळे व्यापारी मात्र हैराण झालेत। गुहागर चिपळूण या महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय, त्यामुळे वाहन चालकांची मात्र तारांबळ झाली आहे। पुढचे 2 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर दहिसर भागातील रस्ते जलमय झालेले, रस्त्यावर पाणी साचलंय, मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। दहिसर पूर्वेकडील SV रोड आणि शिवाजी रोड परिसरात तब्बल 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। रस्त्यावर वाहन चालकांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रिक्षाच्या इंजिनला पाणी लागतंय, त्यामुळे अनेक रिक्षा देखील बंद पडत आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या रस्त्यांवर होते, असं या ठिकाणी बघायला मिळत आहे। ठाण्यात सुद्धा पावसाचा जोर आता वाढलेला आहे। सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर अंधेरी सबवेमध्ये प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे पाणी साचत असतं आणि यंदा देखील तीच परिस्थिती असल्याचं आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। पालघरमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। पालघर असेल, बोईसर असेल, डहाणू, चारोटी या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने आता नागरिक त्रस्त झालेले आहेत। पालघरमधील मुख्य सूर्या नदीला पूर आलाय। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भात शेतीच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेचा आपत्कालीन विभाग आता सज्ज झालेला आहे। धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरणाची नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वत्र आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे आता
कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचलं असल्याचं आपण बघतोय आणि जे नागरिक धोक्याच्या ठिकाणी राहतात त्यांना नोटीस त्यामुळे बजावण्यात आलेली आहे। महापालिकेचा आपत्कालीन विभाग सुद्धा आता यासाठी सज्ज झालेला आहे। कल्याणमधली आपण या क्षणाची दृश्य बघतोय। तर संपूर्ण मुंबई पाठोपाठ अलिबागला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपलाय। पाण्यातून वाट काढत असताना रिक्षा पलटी झालेली आहे। अलिबाग खानाव रस्त्यावरती पाणी साचलंय। रायगड जिल्ह्यासाठी पुढचे 3 तास अतिशय महत्त्वाचे आहेत।